आणि मला फोन लावायचा अजून त्याला म्हणू नका, मारू नका, त्याला काय म्हणणार. मी म्हणलो होतो ना एक लावा त्याला, ते बी लावणार. फक्त मी सांगतोय तेवढंच करा. आता जर कोणी टीम म्हणून आलं की म्या पाठविलंय बा आणि अमक्याला मतदान करायला सांगितलं, मी आदेश दिलाय, असं केलं तसं केलं, असं जर म्हणायला कोणी आला त्याला धरून बसवा आणि मला फोन लावा आणि मग मी त्याला सांगतो कस काय असतं ती. थोडक्यात तुम्ही कोणाला पाठिंबा नाही, कोणाला काहीच नाही तुमचं. बघा कोणालाच नाही, समाजाला. तुम्हाला मी समज जिंकू का? मी काय कोणाच्या धावणी नाही माझं, माझा मायबाप एवढा मोठा समाज, मी कशामुळे पाठिंबा देईन? आणि मग फॉर्म कम काढायला लावले मला लोकांना. म्हणजे बघा ना, आता उलटच आहे ना. इमानदाराला फॉर्म काढायला लावले. समजा माझ्यावर निष्ठावान होते, माझ्या समाजाची निष्ठावान होती, फॉर्म काढा म्हणलं की गप्पा फॉर्म काढले आणि त्यांनी काढले, त्याचे काम करत बसू का मी? कुठल्याच परिस्थितीचा कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. सगळे अधिकार गोरगरीब मराठ्यांनी दिलेले. त्यांनी कोणाला करा, काय करायचं करा, पण एक लक्षात ठेवा, मराठी मतदानाला जाताना एकदा फक्त स्वतःच्या मुलीला मुलाला फोन लावा. बाहेर शिकायला मुलं मुली जर घरी असते तर मतदानाला जाताना मायबाप मराठ्यांनी कोणत्या पक्षात असताना, तुम्ही कोणत्या पण म्हणतो, मोठा समाज आहे, सगळ्या पक्षात उभा राहा. फक्त जाताना मुलाला मुलीला एकदा विचारा की मी नेत्याला मोठं करायसाठी मतदान करू, पक्षाला मोठं करायसाठी मतदान करू का आरक्षणाच्या बाजूने करू? तुमचे मुलगी किंवा तुम्हाला मुलगा जे सांगत आहे पाटील तुमचा अचूक इशारा असतो तो, म्हणजे तो फक्त तो इशारा असा अचूक असतो तो बरोबर लागतो. तो अचूकचा बाण असतो तो बरोबर पोहोचतो. मग आता लेकरच महत्वाचं. शेवटी आपल्याला आधार आपले लेकर आहे. प्रत्येक आहे पण अशी घरात माय नाही येत सुद्धा, तिला वाटत नाही माझी मुलगी मोठी होऊ नये, मुलगा मोठा हे का नाही. किमान ज्या लेकराला आवश्यक आहे ते विचारणं काम नाही का? मग तुम्ही संसार कोणासाठी करताय? आई बापा जे मराठा समाजात मी मायबाप मानले, हे संसार कोणासाठी करायला लागले? नोकऱ्या कोणासाठी करते? शेतात कष्ट कोणासाठी करते? तर स्वतःची लेकरं मोठी व्हावी. मग मतदानाला जाताना तुमच्या लेकराला तुम्ही काय विचारू? एकदा तुमच्या मुलीला मुलाला विचारा मतदानाला जाताना की मी आरक्षणाच्या बाजूने मतदान करू तर नेता मोठा करायसाठी, पक्ष मोठा करायसाठी करू? तुमचा मुलगा आणि मुलगी सांगतील ते का? तुमचे मुला मुली जर घरी नसतील, ते जर शिकायला बाहेर असतील तर त्यांना फोन करून विचार मी मतदानाला जाणार आहे, किंवा जायच्या आदल्या दिवशी विचारा उद्या कोणाला मतदान करू. तुमचा मुलगा सांगेल ते का? ह्याच प्रश्न विचारून आम्ही शो घेतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आम्ही लाडका आमदारांना शो घेतो. पण आम्ही प्रत्येक मराठा बांधवाला जर विचारलं की आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, असं ते चिटच म्हणतात. का नाही करणार? कोणाला अपेक्षा नाही जातो. माझा शेतकरी गरीब मराठा आहे, रात्रंदिवस कष्ट करतो. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा मुलगी अधिकारी झाली. माझा कामगार मराठा, शेतमजूर मराठा, एसटी ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, ट्रक चालवणार आहे, जीप आणतोय, रिक्षा आणतो, टेम्पो आणतो, ट्रक आणतो, ऊस तोडायला जातो, ऊसाचा ट्रॅक्टर आणतो, ऊस तोडणारा माझा मराठा आहे, हमाली करणारा माझा मराठा आहे, टपरी टाकरा चालवणार आहे, हॉटेल चालवणार आहे, छोटे छोटे व्यवसाय करणारा माझा मराठा आहे, पोलीस मराठा आहे, अधिकारी मराठा आहे, डॉक्टरमध्ये मराठा आहे, वकिलात मराठा आहे, शिक्षक मराठा आहे. यांना स्वप्न नाही त्यांचे लेकर अधिकारी व्हावेत म्हणून? यांना सुद्धा स्वप्न आहे त्यांचे सुद्धा लेकर मोठे व्हावेत म्हणून. मग प्रत्येकाला वाटतं ना लेकर मोठी झाली, नेता आणि नेत्याचा पक्ष मोठा होतो, त्यांचे पोरं परदेशात जाते. माझ्या गरीबाचे का जाऊ? मी सरळ सांगितले. त्यामुळे मी 3 तारखेला सांगितलं आणि मी जे बोलतो ते शेवटपर्यंत तेच बोलतो. ते माझ्या गरीब मराठ्याला माहिती आहे. तरी संभ्रम आहे काय म्हणता तुम्ही? कशा संभ्रम आहे? तुम्हाला सरळ सांगितले, तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. काय संभ्रमाचा प्रश्न आहे का? आता तुम्ही कोणाचंही काम करा, मला ते